नमस्कार आणि आपले लेथ स्टेप ड्रिलिंगवर ड्रिल ग्राइंडिंग सराव करणे या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण या सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल बाहेरील व्यास प्लस और मायनस 0.1 mm अचूक टर्निंग करणे, हँड फीडने आवश्यक आकाराचे छिद्र करणे, योग्य डेप्थ करण्यासाठी आधी ड्रिल केलेल्या छिद्रातून स्टेप ड्रिल करणे, ड्रिल ग्राइंडिंगचा सराव करणे। या सरावासाठी आवश्यक साधने ही आहेत: स्टीलची मोजपट्टी, आउटसाइड कॅलिपर्स, इनसाइड कॅलिपर्स, चकची चावी, फेसिंग टूल, टर्निंग टूल, विविध आकारांचे ड्रिल बिट्स, पेडेस्टल ग्राइंडिंग मशीन, ड्रिल गेज। ड्रिलिंग ही धातू कापण्याची प्रक्रिया आहे जी घन पदार्थामध्ये गोलाकार छिद्र करण्यासाठी कटिंग टूलद्वारे करण्यात येते। छिद्र करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीपॉइंट कटिंग टूलला ड्रिल म्हणतात। ड्रिलचे विविध प्रकार हे आहेत: फ्लॅट ड्रिल, ट्विस्ट ड्रिल। ट्विस्ट ड्रिलचे आणखी वर्गीकरण केले जाऊ शकते: टेपर्ड शँक आणि स्ट्रेट शँक ड्रिल्स। फ्लॅट ड्रिल हा ड्रिलचा सर्वात जुना प्रकार आहे आणि तो ऑपरेट करणे सोपे असते। आजकाल त्याचा खराब कार्यक्षमतेमुळे त्याचा वापर केले जात नाही। ट्विस्ट ड्रिल्स हा ड्रिल बिटचा अधिक प्रमाणात वापरला जाणारा प्रकार आहे। त्याचा लांबीच्या बाजूने 2 किंवा अधिक चक्राकार किंवा वर्तुळाकार नळ्या तयार होतात। शंखच्या आकारावर आधारित ट्विस्ट ड्रिलचे 2 मूलभूत प्रकार समांतर किंवा स्ट्रेट शँक आणि टेपर्ड शँक आहेत। समांतर शँक ट्विस्ट ड्रिल 13 mm खाली उपलब्ध आहेत। चला आता आपण लेथवर ड्रिल आणि स्टेप ड्रिल करण्याचा क्रम शिकूया। आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलच्या मोजपट्टीचा वापर करून वर्कपीसचे परिमाण तपासा। चकची चावी वापरून 4 जॉ चकमध्ये जॉब ठेवा। वर्कपीसच्या एका टोकाला फेसिंग ऑपरेशन करा। वर्कपीसच्या समोरील टोकावर मध्यवर्ती ड्रिलिंग ऑपरेशन करा। सुरुवातीपासून शेवटपर्यंत 12 mm व्यासाच्या ड्रिल बिटसह ड्रिल करा। टेल स्टॉक स्पिंडलमध्ये डायामीटर 20 mm ड्रिल फिक्स करा। स्टेप ड्रिलिंगसाठी ड्रिल बिट फीड करताना प्रथम ड्रिलला डायामीटर 12 mm च्या छिद्राला स्पर्श करा आणि टेल स्टॉकच्या ग्रॅज्युएटेड कॉलरवरील वाचन लक्षात घ्या। टेल स्टॉकच्या ग्रॅज्युएटेड कॉलरच्या मदतीने डायामीटर 20 mm ड्रिलला 25 mm लांबीने फीड करा। जास्तीत जास्त उपलब्ध लांबीचा व्यास 45 mm पर्यंत कमी करण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। जॉब उलटवा आणि तो पुन्हा बसवा। एकूण 40 mm लांबी राखण्यासाठी दुसऱ्या टोकाला फेस घ्या। उर्वरित भाग डायामीटर 45 mm वर टर्न करा।
जॉबवरील गंज काढा. परिमाणे तपासा. चला आता आपण ड्रिल्सना धारदार करण्याची प्रक्रिया पाहूया. प्रत्येक व्हीलचा सरफेस ट्रू होत आहे आणि व्हील स्वच्छ आहेत हे तपासा. प्रथम ब्लंट ट्विस्ट ड्रिल दोन्ही हातात व्यवस्थित धरा. त्यानंतर ड्रिलला टूल रेस्टवर ठेवा. ग्राइंडिंग व्हील फेसमध्ये ग्राइंडिंग स्टोनपासून 31 डिग्री कोन राखून ट्विस्ट ड्रिलच्या कटिंग एजला स्पर्श करा. व्हील फेसवर ड्रिल किंचित फिरवा आणि नंतर 59 डिग्री टू 60 डिग्री मिळवण्यासाठी आवश्यक कोनात एक कटिंग धार बारीक करा. डिग्री टू 60 डिग्री मिळवण्यासाठी इतर कटिंग धार आवश्यक कोनात ग्राइंड करा आणि कटिंग एजची लांबी समान ठेवा. ड्रिल गेज वापरून कटिंग अँगल, लिप अँगल आणि कटिंग एजची लांबी तपासा. ग्राइंडिंग मशीन बंद करा आणि व्यवस्थित स्वच्छ करा. ड्रिल्सना तीक्ष्ण करताना घेण्यात येणारी खबरदारी जाणून घेऊया. योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे घाला. टूल रेस्ट योग्यरित्या ॲडजस्ट आणि घट्ट केल्याची खात्री करा. ग्राइंडिंग करताना ड्रिलचा शँक किंचित खाली वळवा. ड्रिल तीक्ष्ण करताना कटिंग एजची लांबी आणि कोन समान असले पाहिजेत. क्रॅक किंवा स्प्लिट ड्रिल कधीही पुन्हा तीक्ष्ण करू नका. ड्रिल जास्त गरम करणे टाळा. थंड पाण्यात बुजवून ड्रिल लवकर थंड केल्याने कटिंग एक क्रॅक होऊ शकतो. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. बाहेरील व्यास ±0.1 mm अचूक टर्निंग करणे. हँड फीडने आवश्यक आकाराचे छिद्र करणे. योग्य डेप्थ करण्यासाठी आधी ड्रिल केलेल्या छिद्रातून स्टेप ड्रिल करणे. ड्रिल ग्राइंडिंगचा सराव करणे. तर हे लेथ स्टेप ड्रिलिंगवर ड्रिल ग्राइंडिंग सराव करणे याबद्दल आहे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.